soon the program will start. Hingoli, please, with Sau Ashwini Bhabhi ma'am and Sau Sadhanatai Yambal, please felicitate the chief guest and inaugurator of today's program, Honorable Shrimati Pragyatai Sadav, the ex-MLC, Maharashtra Rajya. वाईट एव्हरेस्ट स्टेजच्या मागे उभे राहावे. The president of our school, Honorable Ashwini ma'am, the mentor of our Raisons English School, and all dignitaries. I welcome all civilized ties of the State Shahpur. I welcome all of you in the Raisons English School in the ground of Raisons English School. I am well placed on the annual gathering occasion. This year's title is 150 years of Vande Mataram for annual gathering of 2026. I again welcome all of you in this beautiful evening in the ground of Raisons English School, Chandan Nagar, Shirar Shahpur. I wish you all a very happy New Year 2026. Thank you. नितांत सुंदर स्टेडियमवर त्या मॅच खेळून आल्या आणि महाराष्ट्र राज्याला त्यांनी टेनिस व्हॉलीबॉल मध्ये कांस्य पदक मिळवून दिलं. त्या सगळ्यांचा सत्कार इथे करण्यात येत आहे. मी लवकर त्यांना म्हणतो, श्रद्धा बोबडे, अनुष्का साळवे, अफशा शेख, ईशा शेख, श्रद्धा वगरे, रोहिणी मुस्तार यांनी स्टेजवरती येऊन आपापले मोमेंटो स्वीकारावेत. यामधील अफशा शेख आणि ईशा शेख या आमच्या रेसन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांना संघ व्यवस्थापक म्हणून होते शेख जान मोहम्मद सर आणि प्रशिक्षक होते संजय ठाकरे सर आणि अंगद जाधव सर. सर्टिफिकेट आणि मोमेंटो असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सन्मान्य इनॉग्रेटर आणि चीफ गेस्ट डॉक्टर श्रीमती Pragyatai Sadav is distributing them the gift. So we are proud of all these girls, and especially we are proud of Insha Sheikh and Insha Sheikh and Afsha Sheikh. Afraz Pathan कृपया स्टेजवरती येऊन आपलं मोमेंटो आणि सर्टिफिकेट स्वीकारावं. अफरान शेख कृपया स्टेजवर यावं. अफरान पठाण घेऊन जाण्यामध्ये ज्यांनी प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावली असे जवळा बाजारचे क्रीडा शिक्षक सेवानिवृत्त श्री संजय ठाकरे सर. मान्य श्री विलास गोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. यानंतर मी सन्माननीय अध्यक्ष मिलिंद भाऊ यम्मल यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं इंट्रोडक्टरी स्पीच करावं.
मी शिरड शहापूरचे सरपंच जितू रावले यांना विनंती करतो की विलास गोरे यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, very happy new year to all of you. This is our annual day program. Very beautiful evening, pleasant weather here. And Pratnadai, this is our 14th year of Resonance English School. We established this school in the year of 2012 in small place in Shirad Shahpur. In the year 2015, we built that building, and from 2015, year from nursery to 10th standard, our school is here. मला सांगायला अतिशय आनंद होतो की माझे राजकारणातले गुरु परममित्र स्वर्गीय राजूभाऊ सातव, त्यांना मी बऱ्याच वेळेस वहिनी तुम्हाला घेऊन या इथं असं बोलवलं होतं, पण त्यावेळेस योग आला नाही. परंतु आज हे आपल्या ॲन्युअल डेच्या उद्घाटनाला डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांची इथे उपस्थिती लाभली. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वेळ खूप झालेला आहे, लहान मुलांचा परफॉर्मन्स आहे, मुलं थकून जातात, त्यामुळे वेळ फार जास्त घेणार नाही. परंतु आमच्या वडिलांनी काही इथे एक मराठी शाळा 1967-68ला चालू केली होती. ती शाळासुद्धा 12वीपर्यंत आता आहे. पण काळाच्या गरजेनुसार इंग्लिश शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आपली सुद्धा कळमनुरी इथे इंग्लिश स्कूल आहे, मला माहिती आहे. परंतु या शिरडसारख्या ग्रामीण भागामध्ये एकही इंग्लिश स्कूल नव्हती. आणि विद्यार्थ्यांना आज जर पुण्या मुंबई औरंगाबादच्या कॉम्पिटिशनला जर जायचं असेल तर इंग्रजीचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. याच उद्देशानं आम्ही 2012ला ही इंग्लिश स्कूलची इथे स्थापना केलेली आहे. आणि हजारो विद्यार्थी मागील काही वर्षापासून इथे शिक्षण घेत आहेत. आणि आताच एका मुलीने थोडक्यात का होईना पण इंग्लिशमध्ये न वाचता न पाहता जे त्यांनी तिचं इथे भाषण दिलं, खरंच कौतुकास्पद आहे. एकदा टाळ्या वाजून त्या माही ढेंबरेचं आपण इथं स्वागत करायला. आदरणीय पेंडके सरांच्या माध्यमातून ज्यांचं इंग्लिशमध्ये ख्याती आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, ते या शाळेचं संचालन करत आहेत. नांदेडहून राजूरकर सर जे भार्गव क्लासेसमध्ये शिकवतात, ते सुद्धा इथे शिकवण्यासाठी येत आहेत. आदरणीय फडणीस मॅम महिन्यातून 4 दिवस इथे येऊन शाळेचं पूर्ण इन्स्पेक्शन आणि गाईड त्या करत आहेत. केरळचा स्टाफ आहे आणि बाकी सुद्धा स्टाफ खूप चांगला आहे. आणि आमच्या प्रिन्सिपल साखरे मॅडमच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची घोडदौड चालू आहे. एक लावलेलं छोटंसं बीज ज्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या मुलांनी नाव कमवलेलं आहे. गेल्या वर्षी आमच्या शाळेची मुलगी शौर्या 98% तिला 10वीमध्ये मिळाले. 6 मुलीला 90%च्या वर मार्क मिळाले होते. आणि स्पोर्ट्सचे मार्क न मिळाल्यामुळे नाही तर 100% तिला मार्क या 10वीच्या याच्यात निकामध्ये मिळालेले मागच्या वर्षी होते. अशी क्वालिटी विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही या रेसन्स इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून करत आहोत. भविष्यामध्ये सुद्धा काही चांगले खेळाडू होतील, सायंटिस्ट होतील, डॉक्टर होतील, कोणी इंजिनियर होईल. पण माझी एकच इच्छा आहे की या ग्रामीण भागातून सुद्धा चांगले मुलं शिकून घडावेत. याच उद्देशानं आम्ही शाळा चालू केलेली आहे. आणि एक चांगला दर्जेदार स्नेहसंमेलन ॲन्युअल डे आज इथे संपन्न होत आहे. आपण सगळी त्याची वाट पाहतात. आम्ही जास्त वेळ घेणार नाही. परत एकदा नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आदरणीय डॉक्टर प्रज्ञाताई सातव, आपण आम्हाला वेळ दिला, आमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you very much, Pendke sir. I felt really very auspicious and honored to see someone here in this village and speaking so fluent English. So I should really appreciate that first. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी ही एक शाळेचीच गॅदरिंग आहे, परंतु अतिशय चांगली एक सोशल गॅदरिंग आहे असं वाटतंय. कारण पालकांचा सुद्धा सहभाग तेवढ्याच प्रमाणात आहे. या प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आत्ताच ज्यांनी ओपनिंग स्पीच दिली, आपले ओपनिंग बॅट्समॅन आणि ज्यांच्या अंडर ही सगळी शाळा चालते असे
आपले या रेसन स्कूलचे प्रेसिडेंट आणि त्यांची त्याहूनही जास्त ओळख द्यायची म्हणजे माझे पती राजीवजी सातव यांचे अतिशय जवळचे आणि राईट हँड मानले जायचे ते आणि त्यांचा आणि आमचा परिवार म्हणजे एकच परिवार आहे, दोन परिवार नसून आम्ही एकाच परिवारातले सदस्य आज राजू गेल्यानंतर सुद्धा त्यांनी नेहमी मला एक भावाप्रमाणेच त्यांनी मला नेहमी सांभाळले. कुठल्या अडचणीत मी असेल माझे लेकर असतील नेहमीच त्यांनी मदतीचा हात ठेवलाय. असे आमचे मिलिंद भाऊ यंबल आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या सहचारिणी की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ सक्सेसफुल वुमन आणि त्याच्यामुळे आज मिलिंद भाऊ जे काही करू शकतात त्यांच्या पाठीशी आमच्या अश्विनीताई आहे आणि म्हणूनच आज ते एवढं सगळं फार म्हणजे नुसतं शाळाच नाही ते चालवत आहे परंतु ते राजकारणातही खूप चांगल्या पद्धतीने वृक्षाचं काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची साथ आहे. त्याबद्दल दोघांचे मी खूप खूप त्यांना पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देते की इथून पुढच्या काळात सुद्धा असंच त्यांच्या घडून चांगलं समाजकार्य घडत राहो. त्याचप्रमाणे त्यांना ही शाळा चालवण्यामध्ये आणि त्यांच्या मातोश्री सुद्धा इथे आहेत. मातोश्रीच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं होत नसतं. आत्ताच मिलिंद भाऊंनी सांगितलं की हे रोपटं जे लावलं होतं त्यांच्या वडिलांनी 1967 मध्ये इथे मराठी शाळा सुरू केली होती आणि या रोपट्याला वटवृक्ष बनवण्याचं काम त्यांनी परिवाराने सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि अशाच त्या मातोश्रींचा आशीर्वाद त्यांना आहे. अशा त्यांच्या मातोश्री आज आपल्यासोबत उपस्थित आहे. आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे. त्याच पद्धतीने या शाळेला चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं सगळे शिक्षक वृंद आणि सर्व सन्मान्य शिक्षक वृंद आणि त्यांची कॅप्टन साखरे मॅडम जे आहेत त्याचबरोबर उपस्थित आमचे जुने आमच्या आईसाहेबांपासून जे नेहमी आमच्या सोबत राहिलेले आहेत असे आमचे रमेश दादा जाधव ते सुद्धा इथे मी आल्या त्यांना पाहिलं विचारलं दादा तुम्ही इथं कुठे तर ते मला कळालं की त्यांचे नातवंड सुद्धा या शाळेत शिकतात. खूपच आनंद झाला की खरोखरच म्हणजे इतकी चांगली सुविधा इथं प्रोव्हाइड होते की औंढ्याहून मला वाटतं इथं शिकायला येतात आणि उपस्थित सर्व सन्मान्य कोणाची नावं मला सगळी माहीत नसल्यामुळं क्षमा असावी. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि इथे उपस्थित सर्व माझे बंधूंनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही कारण आपल्याला अधिक उशीर झाला आहे आणि सगळ्यांना आणि लहान मुलं आहेत बसले असतील त्यांना त्यांचा परफॉर्मन्स करायचा आहे आणि मला सुद्धा परफॉर्मन्स बघायला जास्त आवडेल कारण एरवी आम्ही कार्यक्रमात भाषणं घेतात आम्हाला रोजच झालेलं आहे पण कधीतरी ह्याच्यातनं वेगळं काहीतरी मिळावं आणि अशा सोशल गॅदरिंगमध्ये जो आनंद मिळतो त्याच्यामुळे लहानग्या मुलांचे डान्स परफॉर्मन्सेस सुद्धा बघायचे आहे आणि खरोखरच या लहान मुलांसाठी म्हणजे त्यांनी तर खूप मेहनत केली असणार अनेक दिवस प्रॅक्टिस केली असणार पण त्यासोबत त्यांच्या शिक्षक वृंदांनी सुद्धा त्यांचं कौतुक करावं लागेल कारण की ह्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी या विद्यार्थ्यांची सर्व प्रॅक्टिस घेऊन त्यांना इथपर्यंत परफॉर्मन्स करायला एक स्टेज परफॉर्मन्समधून एक जी स्टेज डेअरिंग तुम्हाला मिळते ती पुढच्या आयुष्यामध्ये खूप अनुभव देणारी असते. तर ते शिक्षक वृंदांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करेन. पालकांनी सुद्धा खूप मोठा ह्याच्यात वाटा उचललाय कारण अश्विनीताई मला सांगत होत्या की पालक सुद्धा असे इथे ग्रामीण भागातले आणि साधारण पालक आहेत काही तर अक्षरशः शेतामध्ये वगैरे काम करणारे पालक आहेत तर त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की एवढी मेहनत करून ते त्यांच्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये शिकवतात आणि मिलिंद भाऊचं सुद्धा कौतुक आहे कारण ग्रामीण भागामध्ये ही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली म्हणजे 67 मराठी शाळेपासून सुरुवात करून ते अपडेट झालेले आहेत इंग्लिश स्कूलपर्यंत ते CBSE पॅटर्नपर्यंत ते इथे चालवत आहेत. ग्रामीण भागाच्या मुलांना त्यांनी इथं ही स्कूल उपलब्ध करून तर दिलीच परंतु त्यांना या सोशल गॅदरिंगच्या माध्यमातून स्टेजसुद्धा उपलब्ध करून देणं कारण खूप कमी ठिकाणी आपण बघतो की अशा पद्धतीच्या इव्हिनिंग गॅदरिंग खूप कमी ठिकाणी होतात आणि हे करण्यासाठी खरोखरच मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते. आणि आत्ताच ते जिनं काय नाव होतं माहीनं अतिशय छान इंग्रजीमध्ये इथं तिनं
जे स्पीच केली आहे आणि त्याबद्दल तिचं खूपच कौतुक करावं लागेल की खरोखरच म्हणजे त्यावरून लक्षात येतं की इथल्या मुलांची जडणघडण खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे. म्हणजे लँग्वेजमध्येही चांगले, अकॅडमिकमध्येही चांगले आणि स्पोर्ट्समध्ये सुद्धा चांगले. कारण आपण बघितलं आत्ताच मुलींना व्हॉलीबॉलमध्ये बक्षीस मिळालं, टेनिसचं सुद्धा बक्षीस मिळालं. म्हणजे ओव्हरऑल मुलांची सगळी जडणघडण इथे होते. म्हणजे शिक्षणात सुद्धा परत ग्लोबली त्यांना जसं भाऊ म्हटले की औरंगाबाद, पुणे, मुंबईच्या तोडीनं हे मुलं ग्रामीण भागातल्या मुलांना संधी उपलब्ध कमी मिळते. त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते परंतु त्यांना संधी मिळत नसते आणि ती संधी त्यांना द्यायची आणि म्हणून त्यांनी जी सुरू केली आहे आणि खरोखरच ते त्या मुलांना त्या पद्धतीनं घडवत आहे. कारण त्या मुलांचं इंग्लिश बघून आणि जे स्पोर्ट्समधले बक्षीसं बघून हे खरोखरच लक्षात आलं की खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांना मिळतंय. आणि आज आपल्याला म्हणजे ग्रामीण भागाकडून शहराकडे जाण्याची गरज राहिलेली नाही. आपल्याला जे काही आहे मेरा गाव मेरा देश सगळं आपल्याला इथंच उपलब्ध होतंय. तर ह्याबद्दल खरोखरच आज खूप मनस्वी आनंद झाला मला हे सगळं बघून. आणि मी पुढच्या वाटचालीसाठी मिलिंद भाऊला, त्यांच्या संपूर्ण टीमला, सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आपल्या सगळ्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळांमध्ये सुद्धा आपण अशाच आपल्या सोशल गॅदरिंग्स आणि भेटीगाठी यापुढे होत राहतील हीच आशा व्यक्त करते. आणि मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यगान गीताला 150 वर्ष होताना आपल्या डोळ्याने पाहत आहोत. आपली पिढी भाग्यवान म्हणावी. रेसेस इंग्लिश स्कूल या निमित्ताने भारत मातेच्या चरणी प्रणाम करीत आहे. वी बिगेन आवर स्कूल गॅदरिंग 150 year of Vande Mataram song with the song the total devotion to the dignity of independence. प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमधील एक गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणा गीत बनले. या कादंबरीत देशभक्त सैन्यानी वंदे मातरम हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे. त्यांच्या आनंदमठ या कादंबरीला अभूतपूर्व असे यश मिळाले. ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे वंदे मातरम हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले. बंगदर्शन या मासिकात 1880 ते 1882 या कालखंडात आनंदमठ कादंबरी प्रकाशित झाली. बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले हे गीत 1896 सालच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात कवी रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताचं गायन केलं. या महान गीताला महान शास्त्रीय संगीत तज्ञ पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना चाल लावली. ही चाल अत्यंत लोकप्रिय झाली. इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. 1905 सालच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरलादेवी चौधरी यांनी या गीताचं पुन्हा एकदा गायन केलं. वंदे मातरम गीत म्हणजे स्वदेशी स्वाभिमानाचा महान नजराणा आहे असे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकात म्हटलेले आहे. वंदे मातरम हे गीत राष्ट्रीयतेची अभिव्यक्ती आहे. वंदे मातरम वेगाने पसरत हिंदी लोकांना त्याने प्रभावित केले.
भारतभर स्वातंत्र्यपूर्व काळात गाजू लागलेली होती. तरीही या वर्तमानपत्रावरूनच प्रेरणा घेऊन विहारी या वर्तमानपत्राच्या 1906च्या एप्रिल मधील अंकामध्ये वंदे मातरम हा लेख प्रचंड गाजला. सावरकरांच्या साहित्यामध्ये या लेखाचे स्थान अनन्यलभ्य आहे. त्यावेळी सावरकर यांनी या गीतामधून देशभक्तीपर कशा पद्धतीने सर्व स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व देशभक्तांनी एकत्रित यायचे आहे अशा प्रकारचे लेखन करून वंदे मातरम हे गीत महाराष्ट्रात देखील प्रसिद्ध केले. पुढे लंडनच्या वास्तव्यामध्ये 1908 मध्ये 1857च्या लढ्याच्या 50व्या वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ओ मार्टिन्स या नावाने काही पत्रके तयार करण्यात आली होती. या पुस्तकाचा शेवट होता ओ मार्टिन्स, we will take the revenge of your shedded blood. वंदे मातरम हे पत्र संपूर्ण युरोपमध्ये वाटले गेले आणि बघता बघता क्रांतिकारकांचं हे गीत प्रेरणा स्रोत बनायला लागलं. पुढे फासावर जात असताना अनेक क्रांतिकारकांनी वंदे मातरमचा उद्घोष करत असाचा हराप्रमाणे आपल्या गळ्यामध्ये घालून घेतला. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. भारतीय संसदेने आणि प्रत्येक राज्यामधील विधानसभांनी आणि विधान परिषदांनी या वंदे मातरम गीताला मान्यता दिलेली आहे. या पद्धतीने वंदे मातरम हे भारताच्या अभिव्यक्तीचे साधन बनले आहे. लड़के के साथ साथ बढ़िया डांस भी करते हैं. आपके सामने और एक डांस आ रहा है. गाने का नाम है टुकुर टुकुर. थैंक यू. या सगळ्या गाण्यांमध्ये मिक्स सॉंग केलेले आहेत आणि यामधील जे मुख्य मिक्स सॉंग मधले जे गाणं आहे त्याचे अध्याक्षर आमचे निवेदक इथे वाचतायत. आप इसका लुत्फ उठाते रहे. अपनी अपनी बात होती है तो रेसेंस की भी अपनी एक बात होती है. हमारे फर्स्ट स्टैंडर्ड के स्टूडेंट डांस करने जा रहे हैं. ये लड़का कुछ कम नहीं है, वो भी नाचना जानते हैं. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हे आमचे नर्सरीचे विद्यार्थी उनका वाला डान्स परफॉर्मन्स देत आहेत आणि म्हणत आहेत मेरा वाला डान्स. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमच्या नर्सरीच्या स्टुडंट्सचं. स्टूडेंट लंडन टू मकदा. लंडन टू मकदा. अश्विन नरवाणे सरांचा खास सत्कार करण्यात येत आहे. थर्ड फोर्थ फिफ्थ स्टैंडर्ड के विद्यार्थी आपके सामने डांस करने जा रहे हैं. जोरदार तालियों से आप उनका स्वागत कीजिए. सेकंड थर्ड आणि फर्स्ट स्टँडर्डचे विद्यार्थी यांचे जोरदार टाळ्याने स्वागत करा. हमारे रेसेंस इंग्लिश स्कूल की 6, 7, 8, 9 की लड़कियां स्कूल थीम स्पोर्ट्स थीम पर परफॉर्मेंस देने जा रही है. तो जोरदार तालियों से स्वागत कीजिए हमारे रेसेंस इंग्लिश स्कूल के गर्ल्स का. के स्टूडेंट्स
संस्कारी लड़के इस गाने के ऊपर डांस करने वाले हैं। हम अभी उस बॉलीवुड के सितारे को याद करने का जिसकी एक मुस्कुराहट पर हजारों दिल कुर्बान थे, जिसे दुनिया ही मैन के नाम से जानती है, जिसके गुस्से से विलन भी डर जाते थे। जी हाँ, हम बात कर रहे हैं बॉलीवुड के शेख की, हमारे प्यारे धर्मेंद्र जी। पेश करने जा रहे हैं डांस कोऑर्डिनेटर एंड प्रोफेसर एंड सागरे मैम, अर्चिता नागापूरकर, अनुष्का मीना, श्वेतल गोंगाणे, रुद्रेश चव्हाण, साहिल चित्तापुरे, अरुष यब्बल, अबरार शेख, फियान शेख, वंश कटाळे, समृद्धी रनमान, अरुषी गंदी, सिद्धी नरोटे, आराध्या चोपडे, अपर्णा कटाळे, अक्षरा रनमान, संजय कोटे. युनिटी इन डायव्हर्सिटी. 3, 2,